आणि दुःखद बातमी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात निधन झालं अशी माहिती सतत येत आहे. परंतु यामागचं सत्य काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. अपघात बारामती पुणे जिल्ह्यातील विमानतळाजवळ लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झालेला आहे. विमानात एकूण सर्व प्रवासी व क्रू मेंबर्स 6 जण होते. 6 जणांपैकी सर्वच्या सर्व मरण पावल्याची माहिती आता स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे. यामध्ये पवार, 2 क्रू मेंबर्स आणि काही सुरक्षा कर्मचारी होते. घटना महाराष्ट्रातील राजकारणात गहरी आणि दुःखाची लाट पसरली आहे. परंतु यामागचं अखेरचं सत्य समोर आलेलं आहे. काय झालं संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही माहिती अद्यापही कोणालाच माहिती नाही अशी माहिती आता समोर आलेली आहे. ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही अश्रू अनावर होतील. ही माहिती इतकी भयानक आणि प्रचंड वेदना करणारी आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा रडू आल्याशिवाय राहणार नाही. अपघाताची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अपघातात वापरले विमान आपल्या लँडिंगच्या दरम्यान किंवा रनवे जवळ दुर्घटना झाली याबद्दल पहिले सुरुवातीचे वृत्त पाहिले तर या घटनावर सरकारी तपास अहवाल सुरू आहे व अधिकृत घोषणा येत आहे. बघा, याबद्दलची अधिकृत घोषणा येत आहे. सध्याच्या बातम्यांमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल अनेक वृत्तांमध्ये एक समान माहिती येत आहे. पण अशी मोठी बातमी अधिकृत स्रोतांनी पुन्हा स्पष्ट करणे आवश्यक आहे. ही घटना इतक्या अल्प वेळेत विकसित होत आहे की काही तृतीय पक्ष वेगवेगळी माहिती शेअर करत आहेत. त्यामुळे अधिकृत माहिती ही सरकारमार्फत देण्यात आलेली नाही. बघा, आज 28 जानेवारी 2026 सकाळी मुंबई येथून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला. हे विमान बारामती विमानतळावर उतरण्यासाठी प्रयत्न करत असताना घटनात्मक दुर्घटना झाली. या अपघातात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व प्रवासी व क्रू मेंबर सदस्यांचा मृत्यू झाला. विमानाचा पवारांसह एकूण 6 लोक होते. यात 2 विमान अधिकारी म्हणजेच की पायलट तसेच यात सुरक्षा कर्मचारी देखील होते. विमान अपघात 45 VTSSK हे होतं. हे मुंबईवरून बारामतीकडे जात असताना धावपट्टीच्या जवळ क्रॅश झाले व लगेच आग लागली. त्यामध्ये काही तिथे अपघात बघणाऱ्या लोकांनी सांगितले की विमान हवेमध्ये गिरके घेत असताना त्यांना अपघात होणार असल्याची त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही क्षणामध्ये विमान खाली पडून विमानाला आग लागली. जवळजवळ 8:45 ते 46 ह्या विमानाला अपघात लागल्याची माहिती आग लागल्याची माहिती त्यांनी दिली. अपघाताचे तांत्रिक तपशील बघा, यामध्ये काय समोर आलेलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया. विमान लँडिंग दरम्यान किंवा त्याआधी काही वेळ नियंत्रण गमावून धावपट्टीच्या कडेला कोसळली. विमान पूर्णपणे लाल ज्वाळाने वेढले गेले. त्यातून वाचणे अशक्य झाले. अपघातासाठी कारणे अद्यापही तपासत आहेत. नागरी विमानन नियमांनी चौकशी सुरू केलेली आहे. बघा, अजितदादा यांचा राजकीय प्रवास आणि सामाजिक प्रवास यामध्ये बघा, या दुःखद घटनेमुळे महाराष्ट्र आणि भारतात सार्वजनिक जीवनात मोठे शोककळा वातावरण पसरलेले आहे. प्रमुख नेते, केंद्रीय मंत्री, अभिनेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या अपघाताचा तपास करण्याचे आश्वासन दिले. यामध्ये बघा, वैयक्तिक व पारिवारिक माहिती. त्यांचे वय सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 66 वर्ष इतके वय होते. एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री
आणि अर्थमंत्री नियोजन मंत्री सक्रिय होते. कर्णधार राजकीय कुटुंबांचा महत्त्वाचा सदस्य. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP मधील ऐतिहासिक नेतृत्व पारिवारिक संदर्भही माध्यमांमध्ये चर्चेत आहे. बघा, अपघातानंतरची काही घटना आता सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. त्यांच्या पार्थिवावर नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले जाण्यासाठी तयारी व अंतिम यात्रा बारामती शहरातून निघण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. अपघाताबद्दल अधिकृत कारण जाणून घेण्यासाठी सरकारी तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. म्हणजेच की आता राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. म्हणजेच की सर्वच महाराष्ट्राला माहीत आहे की अजित पवार यांची धाडसी आणि राजकीय नेते हे होते. त्यांनी अनेक कामांमधून त्यांच्या जीवनाची सुरुवात केलेली आहे. दूध संघ, साखर कारखाने, त्यानंतर 1991 साली पहिल्या वेळेस खासदार, त्यानंतर अनेक वेळा आमदार, उपमुख्यमंत्री, विविध खात्याचे महाराष्ट्राचे मंत्री हे ते राहिलेले आहे. त्यांचं नाव अजित अनंतराव पवार. त्यांचा जन्म 22 जुलै 1960 रोजी बघा देवळाई प्रवरा, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे झालेलं आहे. त्यांचं शिक्षण कृषी विषयातील पदवी. पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट हे त्या गटाचे मुख्य नेते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला आहे. त्यांचे जाण्याचं दुःख आणि ते गेले असं लोकांना या शब्दावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सर्व लोकांना अखेर कुतूहल लागलं आहे की माणसाच्या कार्याचे संपूर्ण कौतुक केले जाते. परंतु अचानक हे गोष्ट घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. महाराष्ट्रातून सगळीकडून शोककळाही पसरवण्यात आलेली आहे. हा विमान अपघात जवळजवळ 8:45 झाले असल्याची माहिती स्वतः विमानाचे अधिकारी यांनी दिलेली आहे. जवळजवळ 8:10 हे विमान मुंबई येथून उड्डाण घेऊन जवळजवळ 8:45 ते 46 या दरम्यान बारामती विमानतळावर ते उतरत असताना या विमानाचा अपघात झाले असल्याची माहिती स्वतः देण्यात आलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं व कमेंटद्वारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नक्की द्या. भेटत राहू अशाच नवनवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.